आपण प्रत्येक टेक्निकला हे वापरतो. किती वेळ घ्यायचं, किती वेळ करा, तुम्हाला काय आहे? कमीत कमी 20 मिनिटं मुद्रा करायच्या. या आपण मुद्रा 20 मिनिटाच्या वर नाही जायचं एका वेळेला. कारण या मुद्रांचे तोटे पण आहेत. सूर्यमुद्रा बघितलं ना, माझं वजन कमी झालं आणि मग हाडांचं काही होऊन बसलं. नाही, हाडं नाही वीक झालेली. पण तरी काही असं ड्रॉबॅक्स असतात. जास्त नाही करायचे. पाणी घ्यायचं आहे. चमचा घ्या, जास्त फिरवू नका, नाही तर मग झोप येणार नाही. पण अफर्मेशन द्यायचे. जे जे संकल्प आहेत ते आपण लिहायचे. आता आपण काय करतोय? आपण आपल्यासाठी काहीच करत नाहीये. सुज्ञ साधक. आपण क्रिएशन्स करतोय. सकाळचा जो कोर्स चाललाय अतिउच्च लेवलचा चाललेला आहे. त्या लेवलनीच बसायचं मुद्राला सुज्ञ लोकांनी. आपण मुद्रांच्या ऊर्जा वाढवत आहोत, मुद्रांचे इफेक्ट वाढवत आहोत. मुद्रांच्या द्वारे आपण ब्रह्मांडात चांगल्या ऊर्जा पसरवत आहोत. आपल्या रोगांच्या, शारीरिक व्याधींच्या, शारीरिक त्रासांच्या सर्व ऊर्जा आपण शुद्ध करत आहोत. आपण त्या ऊर्जा शुद्ध करून चांगल्या ऊर्जा पेरत आहोत. आपण सुंदर सामूहिक चेतना पेरत आहोत. आपल्या आजूबाजूचे शारीरिक दुःख निघून गेले आहेत, शुद्ध झाले आहेत. सुंदर ऊर्जांची निर्मिती आपण करत आहोत. आपल्या हस्तमुद्रा खूप खूप आपल्याला प्रभावशाली ठरत आहेत. आपल्या ब्रह्मांडामध्ये सुंदर क्रिएशन्स करत आहेत. सुंदर आरोग्याची नांदी आपण घडवत आहोत. आणि हे होणार आहे. सगळे रोग नष्ट होणार आहेत. 1000 वर्ष माणसाचं आयुष्य होणार आहे. हे सगळं आपण क्रिएट करत गेले आणि बदलणार आहे. लक्षात घ्या. हे सुंदर क्रिएशन आपल्या मार्फत चाललेलं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. सुंदर सुंदर ऊर्जा, व्यापक दृष्टिकोन ठेवायचा. व्यापकांच्या फायद्यासाठी बसायचं, त्यांच्या फायद्यासाठी करायचं. म्हणून तुम्हाला तांबे आणि पळी घेऊन बसवलंय. आता माझे हात एवढे हे नाही होते ना, मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे असं काही काही चालू आहेत उपक्रम. तर ते कोणी आपल्या सुवर्ण मॅडमनी सांगितलं, गेले त्यांच्या माणसाकडे आणि करून आले. आहे थोडा फरक. तर हे जरा हे मोठं तांब्या घेऊन बसायचंय ना, तर तो तांब्या सकाळी आता सुद्धा त्यातलं पाणी प्यायचंय. ध्यानाच्या सगळ्या ऊर्जा साठवायच्यात. त्या पाण्याला सकाळी पण प्यायचंय, कारण आता रात्री घरातले कोणी पिणार नाही. सकाळी परत तेच करायचंय आणि आपल्या पिण्याच्या पाण्यात ओतून द्यायचंय. पाण्यातून आपण कनेक्टेड आहोत ना. क्वांटम एन्टँगलमेंट आपण शिकलोय. अमृता मॅडमनी जे सगळं शिकवलंय त्याला इम्प्लिमेंटेशन स्वरूपात बघा. काय आपण ते वापरून आपण क्रिएशन्स करू शकतो हे बघायचंय आपल्याला. आणि सगळेजण रेकॉर्डर ऑन करतात आणि भले 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 मोठे मेसेज टाईप करतात. जे कोणी सेशन घेतं ते सुरू असेल आणि मोबाईलचा टाईपरायटर सुरू असेल ते सगळं टाईप करतात, ग्रुपवर टाकतात. कृपया करून हे सगळं थांबवा. मोठे मोठे मेसेज लिहायची काही गरज नाहीये. तुम्हाला समजलेल्या शब्दांमध्ये 4 वाक्य लिहा. पण ती अशी सुंदर वाक्य लिहा ना, की हे मी वापरणार कशाला. तुम्ही 2 पानं लिहिली ना तरी त्याला काही महत्व नाहीये, कारण ऑलरेडी ते मॅडम सांगतातच आहे. आणि मी आजपासून ठरवलेलं आहे, मी काही रिॲक्ट करणार नाहीये ग्रुपवर. माझा हात जोवर व्यवस्थित होत नाही तोवर. आणि पुढेही नाही. मी माझ्या स्वतःला बदलायचं ठरवलंय. कारण मला असं वाटतं, की मी किती ऍक्सेप्टन्स मोडमध्ये गेली पाहिजे ना. बघूयात तो पण प्रयोग करून तुम्ही सुधारताय का. तुम्हाला एक तर चेतना वाढवता येत नाही. तुम्हाला एक तर मेसेज बघता येत नाही. तुम्ही काहीही लिहिता. आणि हे केव्हा सांगते, थांबवाय. टाईपरायटर सुरू करायचा, ते सगळं टाईप करायचं, थोडंसं बदलायचं आणि द्यायचं पोस्ट करून. असं काही उपयोगाचं नाही. तुमच्या शब्दात लिहायला शिका. आता चला पिरॅमिड घालून घ्यायचं आहे. पिरॅमिड घालून घ्या सगळ्यांनी, म्हणजे ऊर्जा जास्त येतील. म्युझिक ऐकायला येते का सांगा मला. म्युझिक ऐकायला येते का? नाही. म्युझिक ऐकायला येते का? नाही. नाही मॅडम. नाही. नाही नाही. साऊंड नाही शेअर केला.
आता आता येते येते? ना. हा, ठीक आहे, ठीक आहे. चला, आपल्याला आपण मुद्रा करायची आहे. डोळे शांत मिटून घ्यायचे. अंगठा आणि मधले दोन बोट एकमेकांना स्पर्श करायचा, हळूवार स्पर्श. म्युझिकचा आवाज जास्त असेल तर सांगा मला. हा, हळूवार स्पर्श बोटांच्या टोकांना एकमेकांनी द्यायचा आहे, कुठलाही जोर नको. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे. आज आपल्याला अपान मुद्रा आणि अपान वायू मुद्रा अनुभवायच्या आहेत. आपण फायदे उद्या बघूयात. पण तुम्हाला या दोन मुद्रांमध्ये काही फरक कळत आहे का? तुम्हाला कुठली मुद्रा योग्य वाटते, चांगली वाटते, छान वाटते, ते अनुभवायचं आहे. प्रत्येक शरीर वेगळं आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या अनुभूती वेगळ्या असणार आहेत. स्व अनुभवाने शिकायचं आहे. याला सेल्फ लर्निंग म्हणतात. शिकायचं कसं तेच शिकणे म्हणजे सेल्फ लर्निंग. आणि जेव्हा सेल्फ लर्निंग आपण करतो ना, त्यावेळेला ते लाईफ लॉंग लर्निंग ठरतं. आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतं. आणि माझं जे सगळं रिसर्च झाला आहे ॲज अ टीचर, तो सेल्फ लर्निंग आणि लाईफ लॉंग लर्निंग मध्ये झाला आहे. मला इंटरनॅशनल लेव्हलवर याचे अवॉर्ड्स पण मिळालेत. तर कृपया तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने शिकून बघा. स्व अनुभवाने शिकाल तर शेवटपर्यंत विसरणार नाही. आज तुम्ही शिकणार आहात अपान मुद्रा आणि अपान वायू मुद्रा मध्ये काय फरक आहे, त्याचे काय अनुभव येतात. आता अपान मुद्रा करा सुरुवातीला, म्हणजे मधले दोन बोट आणि अंगठा यांचा अलगद गुलाबाच्या पाकळ्यांसारखा स्पर्श एकमेकांना होऊन द्यायचा आहे. आपण बघितलं ऊर्जा कशा येतात, कशा बाहेर पडतात. आपल्या सभोवताली ऊर्जा वलय कसं तयार होतं. तर हे दोन्ही हातांच्या मुद्रा मांडीवर ठेवायच्या आहेत उपड्या. तळहात आकाशाच्या दिशेने करायचे आहेत. मुद्रांमध्ये हात अवघडले, बोटांना जड जाणवायला लागलं, नकोसं वाटायला लागलं तर सोडायचे आहेत. कुठलाही अट्टाहास करायचा नाही.
जबरदस्तीने बोट मुद्रांमध्ये ठेवायची नाहीत. आपण मुद्रा नको वाटली तर आपण वायू करून बघा. म्हणजे वायू तत्वाचं जे बोट आहे अंगठ्या शेजारचं, ते खाली अंगठ्याच्या मुळाजवळ दुमडून घ्यायचं. आपण मुद्रा करायची. अंगठ्याजवळचं वायू तत्वाचं बोट अंगठ्याच्या मुळाला दुमडून घ्यायचं. की झाली अपान वायुमुद्रा. 15 ते 20 मिनिटं जास्तीत जास्त करायची. सुरुवात 5-5 मिनिटांनीच करायची आहे. 15-20 मिनिटापेक्षा या मुद्रा जास्त करायच्या नाहीत. तुमचे प्रॉब्लेम वायू तत्वाशी निगडीत असतील. वायू तत्व वाढलेलं असेल. वायूचे दोष वाढलेले असतील. वात दोष असेल तर मात्र या मुद्रा दिवसातून 2दा 3दा 15-15 मिनिटं करायला हरकत नाही. पण हळूहळू वाढवायचे आहेत. अपान मुद्रा आपण अनुभव घेत आहोत. बोटाच्या तळव्यांवर, बोटांच्या टोकांवर लक्ष ठेवायचं आहे. ऊर्जा वाढलेली जाणवते का? आपल्या सभोवतालचं ऊर्जा वलय वाढत चाललं आहे. त्याचा परीघ विस्तृत होत आहे. आपला संपूर्ण ऑरा बदलत चालला आहे. अपान वायू जो शरीराच्या खाली ढकलला जातो, पोटातून खाली गुदद्वारातून बाहेर पडतो. त्या वायूला ही मुद्रा नियंत्रित करते. शरीरातील गॅसेस झालेले असतील ते बाहेर टाकते. मल मूत्र विसर्जित करते. उत्सर्जनाचं कार्य करते. आज याच्याकडे निरीक्षण ठेवायचं आहे. मलमूत्रावर काही फरक पडतोय का?
घामाच्या उत्सर्जनावर काही फरक पडतोय का? पोटाच्या पचनासंबंधी ही मुद्रा आहे. मूलाधार चक्राशी संबंधित मुद्रा आहे. यामध्ये, या प्रदेशात, या भागामध्ये काही हालचाल जाणवते का? रात्री, सकाळी अनुभवायचं आहे. मूलाधार चक्राला आपण बॅलन्स करत आहोत. हळूच आता आपण वायू मुद्रा करायची आहे. वायू तत्वाचं बोट अंगठ्याच्या मुळाशी हळूच दाबायचं आहे. अंगठ्याने हळूवार स्पर्श होऊन द्यायचा आहे. आता आपण वायू मुद्रेने काय फरक वाटतोय ऊर्जा स्तरावर तो अनुभवून घ्या. या आपण वायू मुद्रामुळे जो वायू आहे हृदयापासूनचा तो सुद्धा खाली ढकलला जाणार आहे. हृदयाभोवती सर्क्युलेशन नियंत्रित होणार आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर नियमित होणार आहे. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणार आहे. संपूर्ण शरीराचा ऑरा बदलत चालला आहे. अपान वायू मुद्रा मृत संजीवनी मुद्रा म्हणतात अपान वायू मुद्राला. मृत शरीराला सुद्धा संजीवन देईल. कुठलाही अटॅक आला, हार्ट अटॅक आला, तात्काळ ही मुद्रा करायची आहे. हृदयाची धडधड वाढली, काही अस्वस्थ झालं, अपान वायू मुद्रा करायची आहे. वायूच सुद्धा शमन करणार आहे. अपान वायूचं पण शमन करणार आहे. नियंत्रण जास्त होणार आहे. अपान वायू मुद्रा, मृत संजीवनी मुद्रा. अपान वायू मुद्रेनी बोट दुखत असेल तर वायू तत्वाचं बोट सरळ करा. अपान मुद्रा करा. अपान वायू मुद्रा आणि अपान मुद्रा.
लागोपाठ करायचे आहे, करून बघायचं आहे, काय फरक जाणवतो? तुम्हाला जेवढा वेळ शक्य वाटते, तेवढा वेळ मुद्रा कंटिन्यू करा. ध्यान कंटिन्यू करा. ओंकार म्हणा आणि शांतपणे झोपून जा. नुसती तळहात मांडीवर ठेवून ओंकार म्हटले तरी चालणार आहे. उद्यापासून आधी ओंकार म्हणून बसायचे. आधी ओंकार म्हटले मग ध्यान केलं तर जास्त चांगलं होणार आहे. चला, सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.